मंडळी, काही महिन्यांपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आलं होतं. यावेळी राज्याचे कृषीमंत्री मात्र भर सभागृहात एका दुर्रीतिर्रीचा ऑनलाईन रमीचा डाव मांडत होते. अशा प्रकारे चर्चेत येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नव्हती. नाशिकमध्ये 30 वर्षांपूर्वी झालेल्या एका सदनिका घोटाळ्यात देखील त्यांचं नाव समोर आलं होतं आणि त्यांना 2 वर्ष कारावासाची शिक्षा देखील सुनावली होती. तुम्हाला एव्हाना समजलं असेल की मी बोलतेय राज्याचे सध्या क्रीडा मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल. कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांबाबत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणं, भर सभागृहात रमी खेळणं आणि त्यावरती न पटणाऱ्या एकसारवीचं स्पष्टीकरण देणं, सदनिका घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून त्यांचं नाव समोर येणं, अशी बरीच कारणं होती त्यांची पक्षातून आणि मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची. मात्र तरी देखील अजूनही ते मंत्रिपदावरती का आहेत? त्यांचं ज्या घोटाळ्यामध्ये नाव आलं होतं तो घोटाळा नेमका काय? आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या आधीच्या निकालावर जी सुनवाई झालीये त्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावं लागणार का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. मंडळी, 1995 मधल्या एका प्रकरणात सध्याचे क्रीडा मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. या निकालाविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात अपील केलं होतं. मात्र जिल्हा न्यायालयाने देखील कनिष्ठ न्यायालयाचा निकाल अबाधित ठेवलाय. अशातच आता यावेळी तरी नक्कीच माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचं ठामपणे सांगितलं जात आहे. मात्र अशातच माणिकराव कोकाटे अचानकच नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं. त्यानंतर काही वेळानं ते एका रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती देखील समोर आली. माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी देखील त्यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. कायद्यापासून पळ काढण्यासाठी रुग्णालयाचा आधार घेतला जातोय का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित होतोय. मात्र ज्या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांना पळता भुई थोडी झालीये ते प्रकरण नेमकं काय होतं? तर मंडळी, 1995 नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नर परिसरात मॉर्निंग व्ह्यू अपार्टमेंटमध्ये खासदार आणि आमदार यांच्या कोठ्यातून आर्थिक दुर्बल घटकांसाठी काही सदनिका राखीव ठेवल्या होत्या. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी या सदनिका मिळवण्यासाठी कागदपत्रांची फेरफार केली आणि फसवणूक करत या सदनिका स्वतःच्या नावावरती करून घेतल्या. त्यावेळी कोकाटे यांचे वडील कोपरगाव साखर कारखान्यात संचालक होते. माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चौघांची नावं या प्रकरणात आली होती. यावेळी नाशिकच्या न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ विजय कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. मात्र नाशिकच्या सत्र न्यायालयानं त्यांच्या या शिक्षेला स्थगिती दिली होती. माणिकराव कोकाटे गेल्या 35 पेक्षा जास्त वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून सार्वजनिक क्षेत्रात काम करतायत. मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून दिलंय. जर या व्यक्तीला अपात्र ठरवण्यात आलं तर पुन्हा निवडणूक घेण्यासाठी लोकांचे पैसे मोठ्या प्रमाणावर खर्च होतील, असं कारण देत सत्र न्यायालयानं ही स्थगिती दिली होती. मात्र काल 16 डिसेंबर रोजी नाशिक जिल्हा न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आलंय. आता कोकाट्यांचं मंत्रिपद धोक्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे का? तर नाही मंडळी. माणिकराव कोकाटे जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा वारंवार त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. हल्ली भिकारी 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला आणि काही लोकांनी त्याचा गैरवापर केला, असं वक्तव्य काही महिन्यांपूर्वी कोकाट्यांनी केलं होतं. कोकाट्यांच्या या वक्तव्यावर सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र यावर त्यांनी मी शेतकऱ्यांना नाही तर शासनाला भिकारी म्हटलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी कृषी मंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एकीकडे राज्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं होतं आणि राज्याचे कृषी मंत्री मात्र भर सभागृहात एका दुर्रीतिर्रीच्या डावात मग्न होते. याचा व्हिडिओ रोहित पवारांनी अपलोड केला होता. यावर स्पष्टीकरण देत मी रमीची ॲड स्किप करत होतो, असं कोकाटे म्हणाले होते. जेव्हा कोकाटेंना कृषी मंत्रिपद दिलं गेलं त्यावेळी त्यांनी ओसाडगावशी पाटीलकी म्हणजे कृषी मंत्रिपद आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची देखील चांगलीच चर्चा झाली होती. पण मंडळी, वारंवार अशी वक्तव्य करून देखील माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत कठोर पावलं उचलत अजितदादा त्यांचा राजीनामा नेमका का घेत नाहीयेत? त्यांच्याकडे अजूनही मंत्रिपद का आहे याची अनेक कारणं असू शकतात. मंडळी, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट आणि भाजपची जरी युती असली तरी देखील त्यांच्या अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आलेत.
या दोन गटांच्या नेत्यांमध्ये देखील अनेकदा चढावडा आपण पाहिलीये आणि त्यातल्या त्यात जर नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर नाशिकमध्ये सगळ्यात जास्त आमदार आणि मंत्री हे अजित पवार गटाचे आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी सुधाकर बडगुजर, गणेश गीते, अपूर्वा हिरे यांसारख्या नेत्यांचे पक्षप्रवेश भाजपनं घडवून आणलेत. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये भाजपचा प्रभाव वाढतोय की काय अशी कुठेतरी भीती अजितदादांना असावी. त्याचबरोबर मूळचे जळगावचे असणारे गिरीश महाजन यांचा देखील नाशिकच्या राजकारणामध्ये प्रभाव वाढत होता. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा पहिल्यापासूनच नाशिकमध्ये चांगला प्रभाव आहे. अशातच जर माणिकराव कोकाते यांचा राजीनामा घेतला तर या जिल्ह्याच्या राजकारणातली बरीच सूत्रं फिरू शकतात. या कारणांमुळे देखील माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जात नसेल अशी शक्यता वर्तवली जाते. मंडळी, ज्या व्यक्तीला आपण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एका पदावरती बसवलं त्याच व्यक्तीनं कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना भिकाड्याची उपमा देत बेताल वक्तव्य करणं, भर सभागृहात जंगली रमीवर पत्त्यांचा डाव मांडणं आणि स्वतःच्या कृषीमंत्री पदाला ओसाडगावशी पाटीलकी म्हणणं हे कितपत योग्य आहे आणि अजूनही या माणसाची पक्षातून का हकालपट्टी करण्यात येत नाहीये आणि एवढ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून ज्याचं नाव आलंय त्याच्याकडे अजूनही राज्याचे एखादं मंत्रिपद का आहे असे अनेक प्रश्न जनतेतून उपस्थित केले जात आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.